आतापर्यंत जितके पेपर फुटले ते कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून फुटले। कोणत्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायचा हे कोचिंग क्लासेसवाले सांगतात। मंत्री चंद्रकांत पाटलांनी याकडे लक्ष द्यावं, राज ठाकरेंचा टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याची माहिती। पंतप्रधान मोदी जेनझीच्या आंदोलनानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता। महाराष्ट्रातील परिस्थितीचा सुद्धा पंतप्रधान मोदी आढावा घेणार असल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती। तर उद्या बीएससी इंटरनॅशनल कॉन्व्हेन्शन सेंटरला सुद्धा लावणार हजेरी। बंगळुरू इथं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे राष्ट्रीय महाअधिवेशन। अधिवेशनात ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा निश्चित होण्याची शक्यता। ओबीसी नेत्यांसह कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार सुद्धा उपस्थित असतील। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार नाहीत। व्हिडिओ संदेश पाठवून दिल्या शुभेच्छा। जातीय जनगणनेमध्ये ओबीसींच्या कॉलमचा समावेश करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुंबईतील जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज का झाला याची माहिती नाही। मात्र डोळे बंद करून विश्वास ठेवायचा झाला तर जेनझीवर विश्वास ठेवेन, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। राज्यामध्ये शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त। 30,000 शिक्षकांची मेगा भरती। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार भरती। 11 ऑगस्टपर्यंत शाळांचे पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत। 11 ऑगस्ट नंतर गुणवत्ता। भाजप नेते विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। डॉक्टर हिना गावित यांच्यावरील आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई। विजय चौधरी यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा आज न्यायालयात हजर केला जाणार। भंडाऱ्यामध्ये विकृत तरुणाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। नागरिकांनी घटनास्थळी धाव घेताच नराधमानं स्वतःला केलं जखमी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत स्थानिकांची घोषणाबाजी। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंकवरील बोगद्यामध्ये भीषण अपघात। भरधाव कारची मालवाहू टेम्पोला धडक। एकाचा मृत्यू, 1 जण जखमी। अपघाताच्या काही वेळापूर्वी त्याच ठिकाणी आणखी एक अपघात झाल्याचं समोर। शिरूरमधील 17 कमानी पुलावरून महिलेची घोड नदीपात्रामध्ये उडी। नदीमध्ये उडी मारून महिलेची आत्महत्या। मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू। देशभरात मान्सून सक्रिय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोर वाढणार। कोकणात 12 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हातमाग दिनाच्या शुभेच्छा। भारताच्या हातमाग विविधतेला लोकप्रिय बनवण्याचं आवाहन। आवडत्या हातमाग उत्पादनांसह व्हिडिओ शेअर करण्याचं सुद्धा मोदींचं आवाहन।